कोंढवा भागाची डेव्हलपमेंट करायची म्हणलं तर हे जे DP रस्ते जे पुणे महानगरपालिकेने आखून ठेवलेले आहेत ते DP रस्ते पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या प्रभागातील पहिला प्रश्न म्हणलं तर ट्रॅफिकचा आहे, जो मला येत्या काळामध्ये सोडवणं गरजेचं आहे. प्रचंड लोकवस्ती, मोठी लोकवस्ती झालेली आहे. लोकवस्ती होत असताना लोकसंख्याही तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळं अरुंद रस्ते आणि DP रस्ते पूर्ण न झाल्यामुळे त्या संपूर्ण कोंढवा खुर्द आणि कौसरबाग भागात ट्रॅफिकचा मोठा प्रश्न उभा राहतो. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर कोंढवा भागाची डेव्हलपमेंट करायची म्हणलं तर हे जे DP रस्ते जे पुणे महानगरपालिकेने आखून ठेवलेले आहेत ते DP रस्ते पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि DP रस्ते पूर्ण झाले तर भविष्यामध्ये ट्रॅफिक कमी होऊ शकतं. त्याचबरोबर ज्योती हॉटेल चौक ते तुमचा मिठानगर चौक या भागामध्ये भविष्यामध्ये फ्लायओव्हरसुद्धा असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या भागातला ट्रॅफिकचा जो विषय आहे, मुद्दा आहे, त्यासाठी लोकांना प्रचंड त्रास होतो. आणि ज्या पद्धतीने अतिक्रमण रस्त्यावर वाढते, रस्त्यावर हॉटेल्स असतील किंवा पाण्याचे टपरे असतील किंवा छोटे छोटे अतिक्रमण जे वाढतात त्यामुळं सुद्धा लोकांना त्या गाड्या घेऊन जाण्यासाठी अडचण होती. मला वाटतं ह्याच्यावर सुद्धा पर्यायी व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये लोकांना रोजगारसुद्धा मिळाला पाहिजे, रोजगारासाठी योग्य जागा दिली पाहिजे. आणि भाजी मंडईसारखा प्रकल्पातून रोजगार उभा राहू शकतो. जे रोडवर जे अतिक्रमण असेल ते भाजी मंडईमध्ये त्या भाजीवाल्यांना शिफ्ट केलं पाहिजे आणि रस्ते सर्व खुले झाले पाहिजे, तर हा ट्रॅफिकचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये सुटू शकतो. आणि भविष्यामध्ये मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जो येणाऱ्या काळामध्ये सोडवणं गरजेचं आहे.